नमस्कार, न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे। तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होणार अशा प्रकारची पत्रकार परिषद महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आणि निवेदन दिलं। याचे पडसाद म्हणून महायुतीच्या वतीने आनंद कंदले यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची भूमिका स्पष्ट केली। कोणत्याही परिस्थितीमध्ये हे महाविद्यालय बंद होणार नाही, तर हे विद्यापीठ होणार आहे असा दावा त्यांनी केला। माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही आम्ही पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून आलेल्या बातमीच्या उत्तरार्थ किंवा त्यांच्या माध्यमातून जो चुकीचा संदेश पसरवला जातोय तो गैरसमज दूर करण्याच्या बाबतीत ही पत्रकार परिषद आहे। खरं तर असं आहे की तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता श्री तुळजाभवानी स्किल विद्यापीठ होणार आहे। एखादं महाविद्यालय मोठं असतं का एखादी विद्यापीठ मोठं असतं हे आपल्या सर्वांना निश्चितप्रमाणे माहीत आहे। या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस, मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचा सुद्धा सहभाग आला, त्याच्यामध्ये विविध डिप्लोमा आला, त्याच्यामध्ये लॉ कॉलेज सारखा कोर्स येऊ शकतो, त्याच्यामध्ये BSc ITI किंवा आर्किटेक्ट सारखे कोर्स, अनेक कोर्स त्या ठिकाणी परत एकदा होऊ शकतात आणि ते करण्याचा प्रयत्न हा मंदिर ट्रस्ट आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या असतील किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलं तुळजाभवानी अभियांत्रिकी कॉलेज हे बंद केलं जात आहे आणि ते आम्ही बंद होऊ देणार नाही अशा पद्धतीच्या बातम्या आपल्या माध्यमातून आम्हाला वाचायला मिळाल्या। परंतु अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालय हे बंद खरंच होत आहे का किंवा त्याचं काही रूपांतर होत आहे का किंवा आज अभियांत्रिकी महाविद्यालय हे कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, या अभियांत्रिकी महाविद्यालयाची आज विद्यार्थ्यांची काय परिस्थिती आहे, तेथील स्टाफची काय परिस्थिती आहे, हे ज्यांनी निवेदन दिलं किंवा जे आज म्हणतात आम्हाला जे समजलं ते असं आहे की त्यांनी तुळजापूर शहरातील तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये राजकीय द्वेषापोटी किंवा राजकीय द्वेष ठेवून त्यांनी हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलाय आणि सर्वस्वी तो चुकीचा आहे असं आमच्या सर्वांचं मत आहे। स्किल युनिव्हर्सिटी किंवा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी असेल हे सर्व कोर्स ह्या स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून श्री तुळजाभवानी स्किल विद्यापीठाच्या माध्यमातून होणार आहेत। आणि असं असताना एखादं महाविद्यालय हे आपण विद्यापीठ करू इच्छितोय याचा अर्थ आपण ती संस्था बंद करू इच्छितोय असा होत नाही।